welcome again, all of you. Hello, everyone. Welcome, all of you, again in this human anatomy and physiology practical sessions. So, today we are going to start our another new practical, that is to examine and record the radial pulse rate with the rate, rhythm, tension, and volume. Okay, so today's practical is respected to the recording the radial pulse rate. ओके. सो रॅडियल पल्स रेट रेकॉर्ड करायचं म्हणजे काय, तर पल्स रेट म्हणजे काय की ज्या ज्यावेळी आपण डॉक्टरकडे जातो त्यावेळी डॉक्टर काय करतात, आपला डावा उजवा कोणताही रेस्पेक्टिव्हली हात घेतात आणि इथे एक आर्टरी असते ती आपल्या हाताशी घेऊन काय करतात, आपले पल्स रेट जे आहेत ते मेजर करतात. सो इथले पल्स रेट हे कसे असतात, डिरेक्टली प्रपोर्शनल असतात आपल्या हार्ट रेटशी ते काय असतात, डिरेक्टली प्रपोर्शनल असतात. सो त्याच्यावरून आपल्याला कळू शकतं की हार्टचं फंक्शनिंग कशा प्रकारे चाललंय. कारण आपल्याला माहित आहे की सर्टन अशा काही डिसऑर्डर्स आहेत, गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये हार्टचा रेट वाढतो, काही गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये हार्टचा रेट कमी होतो आणि हा हार्ट रेट हा पल्स रेटशी डिरेक्टली प्रपोर्शनल असतो. सो याच्यावरून आपण काय करू शकतो, या पल्स रेटवरून कन्सिडर एक ऑब्झर्वेशन करू शकतो की हार्ट रेटमध्ये सध्या कोणती कंडिशन चालू आहे ते. ओके. सो आणि याला रॅडियल पल्स रेट, रॅडियल का म्हटलंय, कारण जी हाताजवळची आर्टरी आहे की जी ब्लड वेसल आपण घेऊन आपण या पल्स रेट हार्ट रेट काउंट करतो, ती रॅडियल आर्टरी आहे, म्हणून या प्रोसिजरला रॅडियल पल्स रेट मेजर करणं असं म्हटलं जातं. सगळ्यात आधी पल्स म्हणजे काय किंवा पल्स म्हणजे काय, तर पल्स इज अ रिदमिक वेव्ह ऑफ इन्क्रीज इन प्रेशर propagate centrifugally with each ventricular blood ejection at an increased velocity. पल्स म्हणजे काय सांगितलं त्यांनी, रिदमिक वेव्ह की आर्टरी मधून जाणारी एक ही रिदम, एक तिला ठराविक रिदम असलेली, म्हणजे एक वेव्ह गेली की तिच्या पाठोपाठ दुसरी वेव्ह. आपल्याला माहिती आहे की 72 हार्टबीट, 70 ते 72 हार्टबीट एका मिनिटाला पडतात. नॉर्मली 70 ते 80 ही नॉर्मल रेंज मानली जाते. मग हे हार्टबीट तिथे जनरेट होत असताना काय होतं, पहिला हार्टबीट जनरेट होतो तो पुढे पास होतो, लगेच त्याच्या मागोमाग दुसरा हार्टबीट जनरेट होतो तो पास होतो. म्हणजे जसं समुद्रावरती लाटा येत असतात एका मागोमाग एक, त्या प्रकारे एका रिदम मधून ह्या हार्टबीटच्या पल्स रेटच्या वेव्ह काय होतात, जनरेट होतात. आणि त्या केव्हा जनरेट होतात की जेव्हा आपलं जे वेंट्रिकल असतं, ओके, दोन्ही राईट वेंट्रिकल आणि लेफ्ट वेंट्रिकल, ज्याच्यावेळी राईट वेंट्रिकल डिऑक्सिजनेटेड ब्लड पल्मोनरी आर्टरीमध्ये पंप करतं. आपल्याला ब्लड सर्क्युलेशन चॅप्टरमध्ये आपण बघितलंय की राईट वेंट्रिकल डिऑक्सिजनेटेड ब्लड पल्मोनरी आर्टरीमध्ये पंप करतं आणि ते लंग्सकडे ऑक्सिजनेट करण्यासाठी जातं. सो ज्यावेळी हे राईट वेंट्रिकल पल्मोनरी आर्टरीमध्ये ब्लड पंप करतं, त्यावेळी एक वेव्ह जनरेट होते किंवा पल्स रेट जनरेट होतो. आणि दुसरं कधी की ज्यावेळी लेफ्ट वेंट्रिकल जे आहे की जे ऑक्सिजनेटेड ब्लड सिस्टमिक ॲओर्टामध्ये पंप करतं, त्यावेळी आपल्या इथे पल्स आणि हार्ट रेट काय होतो, जनरेट होतो. तर त्या एका सिस्टमिक प्रेशर जनरेटमधून निर्माण होणाऱ्या रिदमिक वेव्हला पल्स असं म्हटलं जातं. ओके. सो रॅडियल पल्स रेट इज फेल्ट विथ मिडल 3 फिंगर्स of the examiner right hand and characterized as noted. बेसिकली राईट हँडच्या पल्स रेट आपण एक्झामाइन करतो ती रॅडियल आर्टरी धरून आपल्या, आणि ज्याच्या जो मोजणार आहे तो काय करतो, तिथे 3 बोटं ती लावतो आणि तिथून आपल्याला तो पल्स रेट जाणवतो. सो रिदमिक एक्सपान्शन अँड इलॅस्टिक रिकॉइल सिस्टमिक आर्टरी आफ्टर इच कॉन्ट्रॅक्शन ऑफ लेफ्ट वेंट्रिकल. सो ज्यावेळी राईट वेंट्रिकल जसं सांगितलं ब्लड पंप करतं आणि लेफ्ट वेंट्रिकल ब्लड पंप करतं. सो ज्यावेळी या वेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन होतं, ब्लड पंप करायचं असेल तर वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतात, बरोबर आहे. त्यावेळी हे रिदमिक एक्सपान्शन ही वेव्ह जनरेट होते आणि ती आपल्याला इथे रॅडियल आर्टरीवरती काय होते, फेल्ट होते. ओके. सो याच्यामध्ये काही बऱ्याचशा टर्मिनॉलॉजी आहेत की ज्या आपल्याला इन डिटेल्समध्ये स्टडी करायच्या आहेत. काही डेफिनेशन्स आहेत खूप साऱ्या याच्यामध्ये. त्यातली पहिली डेफिनेशन आहे ती म्हणजे पल्स रेट. सो पल्स रेट म्हणजे काय, पल्स म्हणजे आपल्याला कळलं की ब्लड आर्टरीमध्ये जनरेट होणारी, प्रेशरद्वारे जनरेट होणारी एक वेव्ह की जी एक रिदमिक एक्सपांड करत असते ती आपल्याला जाणवते. पल्स रेट म्हणजे काय, तर एका मिनिटाला किती पल्स आपल्याला मिळतात त्याला पल्स रेट म्हणतात. म्हणजेच त्याला काय म्हणतात, फ्रिक्वेन्सी म्हटली जाते. इट मीन्स फ्रिक्वेन्सी ऑफ पल्स पर मिनिट. एका मिनिटाला किती पल्स रेट पडतात त्याची फ्रिक्वेन्सी काय, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, सतत होणारी गोष्ट, त्याला पल्स रेट म्हटलं जातं. नॉर्मली इट करस्पॉन्ड टू हार्ट रेट. आणि पल्स रेट जसं मागाशी तुम्हाला सांगितलं की ते हार्ट रेटशी काय होतात,
डिरेक्टली प्रोपोर्शनल असतात किंवा सिमिलरच असतात. ओके, देन नेक्स्ट आर द टॅकिकार्डिया अँड ब्रॅडिकार्डिया. सो ॲक्च्युली दिस टू आर द डिसऑर्डर्स. ह्या डिसफंक्शनिंगमुळे होणाऱ्या डिसीज आहेत, ते 2 डिसऑर्डर्स आहेत. त्याला काय म्हणतात, टॅकिकार्डिया म्हणजे हार्ट रेट किंवा पल्स रेट जो आहे तो इन्क्रीज होणं नॉर्मलपेक्षा जास्त. नॉर्मल पल्स रेट आपल्या 70 to 80 पल्स रेट पर मिनिट हा नॉर्मल व्हॅल्यू आहे पल्स रेटची, पण त्याच्यापेक्षा पल्स रेट जर जास्त जात असतील तर त्या कंडिशनला टॅकिकार्डिया म्हणतात. आणि दुसरी आहे ब्रॅडिकार्डिया. ब्रॅडिकार्डिया म्हणजे जे नॉर्मल व्हॅल्यू आहे पल्स रेटची त्याच्यापेक्षा जर कमी पल्स रेट येत असतील तर त्याला ब्रॅडिकार्डिया म्हणतात. सो टॅकिकार्डिया इज अबनॉर्मली इन्क्रीज इन पल्स रेट पर मिनिट. एका मिनिटाला पल्स रेट वाढणं अप्रॉक्सिमेटली मोर दॅन 100 पल्स रेट पर मिनिट. एका मिनिटाला 100 पेक्षा जास्त पल्स रेट होणं टू नॉर्मल पल्स रेट इन अ पर मिनिट कम्पेअर टू द नॉर्मल पल्स रेट, त्या कंडिशनला टॅकिकार्डिया म्हटलं जातं. देन ब्रॅडिकार्डिया म्हणजे काय, तर अबनॉर्मली डिक्रीज इन द रेट ऑफ पल्स पर मिनिट बिलो द नॉर्मल पल्स रेट, बेसिकली 30 to 40 पल्स पर मिनिट. सो ब्रॅडिकार्डिया म्हणजे बेसिकली जे काही नॉर्मल रेंज आहे त्याच्यापेक्षा तुमचे पल्स रेट लोअर होणं, अगदीच लोअर म्हणजे किती 30 ते 40 पल्स रेट एका मिनिटाला येणं, त्या कंडिशनला ब्रॅडिकार्डिया असं म्हटलं जातं. ओके, सो दिस इज द ब्रॅडिकार्डिया. ओके, द नेक्स्ट इज द रिदम. पर बिफोर स्टडिंग द रिदम, ब्रॅडिकार्डिया जो आहे तो बेसिकली ॲथलेटिक्स लोक जे असतात त्यांच्यामध्ये दिसून येतो. त्यांचे पल्स रेट हे कायम लोअर असतात. का, तर ॲथलेटिक्स लोक म्हणजे जे रनिंग आहेत, जम्पिंगवाले आहेत किंवा रेग्युलर एक्सरसाइज करणारे जे बॉडी बिल्डर आहेत त्यांच्यामध्ये हार्ट रेट हे नेहमी कमी असतात, हार्ट रेट आणि पल्स रेट. असं का होतं, तर ते जे एक्सरसाइज करतात त्या बॉडीच्या रेग्युलर एक्सरसाइजमुळं त्यांचे मसल्स एवढे स्ट्रॉंग झालेले असतात की हार्टचे मसल्स सुद्धा इतके स्ट्रॉंग होतात की कमी फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शनमध्ये, म्हणजे कमी फोर्स जरी लावला तरी बॉडीला जेवढं पाहिजे तेवढं ब्लड ते पंप करू शकतात आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये हार्ट रेट हे काय असतात, कमी असतात. द नेक्स्ट इज रिदम. सो व्हॉट इज मीन बाय रिदम, सो रिदम इज इंडिकेट वेदर द बीट्स आर इक्वी डिस्टन्स ऑर ॲट अ टाइम ओव्हर अ टाइम ऑर नॉट. म्हणजे हार्टबीट जे आहेत किंवा पल्स रेट जे आहेत ते इक्वी डिस्टन्स आहेत की नाही, म्हणजे पल्स जनरेट होताना काय होतं, एक वेव येते ती पुढे सरकते मग दुसरी येते, ते व्यवस्थित होते की नाही तो एक फ्लो म्हणजे त्याला काय म्हणतात, रिदम. रिदम हा म्युझिकली वर्ड आहे ॲक्च्युली, म्हणजे रिदम म्हणजे काय आपण म्हणतो ठोका, त्याला म्हटलं जातं. सो तशा त्या वेव्ह एकामागोमाग एक जनरेट होतात की नाही त्याला रिदम म्हटलं जातं. सो डायग्नोसिस ऑफ ट्रॅकिकार्डिया अँड ब्रॅडिकार्डिया अँड पल्स रेट इज नॉर्मली सेम ॲज दॅट ऑफ हार्ट रेट. सो 70 to 80 पर मिनिट. सो टॅकिकार्डिया ब्रॅडिकार्डिया काउंट करताना पल्स रेट काउंट केला जातो आणि हा पल्स रेट हा हार्ट रेटशी काय असतो, सिमिलर असतो. सो पल्स व्हॉल्यूम, next definition is the pulse volume. It is the extent rise of a time or amplitude of a pulse wave above the diastolic level. So pulse volume म्हणजे काय, extension of the rise time or amplitude of pulse wave above the diastolic levels. म्हणजे पल्सची जी जनरेट होण्याची टाइम आहे एक पर्टिक्युलर टाइम, तो नॉर्मलपेक्षा वाढणं म्हणजे फटाफट पल्स जनरेट होणं, त्या गोष्टीला पल्स व्हॉल्यूम म्हणतात. तर बेसिकली तो टाइम किती आहे म्हणजे किती वेळाने एक पल्स जनरेट होतोय त्या गोष्टीला पल्स व्हॉल्यूम असं म्हटलं जातं. ओके, सो इट इज अ एक्सटेंडेड राईज ऑफ टाइम ऑर अँप्लिट्यूड ऑफ द पल्स वेव्ह अबाव द डायस्टॉलिक लेवल. म्हणजे जर पल्सचा जर आपण ग्राफ घेतला तर ते अशा रेषा निघतील, बरोबर आहे. म्हणजे इथे या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो की पल्स कसे जनरेट होतात. हे जर आपण चेक करायला गेलो बेसिकली तर एक ग्राफ आपल्याला मिळेल. ओके, जर आपल्याला काय पल्स कसे ही पहिली पल्स जनरेट झाली, दुसरी पल्स ही जनरेट झाली, तिसरी पल्स ही जनरेट झाली. ओके, ते स्क्रीनवर दाखवतोय तुम्हाला मी, ठीक आहे. तर याचं एका पल्सचा व्हॉल्यूम जर मेजर करायचा असेल तर आपण काय करणार, ही पल्स जी आहे पहिली इथून इथं जनरेट व्हायला किती टाइम लागला किंवा त्याचं ॲम्प्लिट्यूड काय आहे, ही जी हाईट आहे ती काय आहे. देन सेकंड पल्स ही इथून इथे जनरेट व्हायला किती वेळ लागला किंवा तिचं ही ॲम्प्लिट्यूड काय आहे, हाईट काय आहे, हे जे मेजर केलं
ओके, बेसिकली ही जी मेजरमेंट केली जाते त्याला काय म्हटलं जातं, पल्स व्हॉल्यूम असं म्हटलं जातं. ती जी मेजरमेंट आपण करतो तिला बेसिकली पल्स व्हॉल्यूम असं म्हटलं जातं. ओके, सो पल्स व्हॉल्यूम काय आलं की एक पल्स जनरेट व्हायला या ठिकाणी किती वेळ लागतो त्याला काय म्हटलं जातं, पल्स व्हॉल्यूम असं म्हटलं जातं. म्हणजे ही एक वेव्ह जनरेट व्हायला आपल्याला किती वेळ लागतोय त्याला पल्स व्हॉल्यूम असं म्हटलं जातं. देन नेक्स्ट इज द पल्स टेन्शन. ओके, नेक्स्ट इज द पल्स टेन्शन. इट इज अप्रॉक्सिमेटली मेजर सिस्टॉलिक प्रेशर. इट इज अ प्रेशर रिक्वायर टू ऑब्लरेट द पल्स वेव्ह. हा जो आहे तो बेसिकली पल्स टेन्शन म्हणजे सिस्टॉलिक प्रेशर मेजर केलं जातं, की ज्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की पल्स टेन्शन म्हणजे हे प्रेशर आहे की जे पल्स वेव्ह पुढे प्रपोगेट करण्यासाठी अप्लाय केलं जातं. म्हणजे हार्टमध्ये पल्स जनरेट झाला, हार्ट रेट, की तो पुढे फोर्सफुली ब्लडमधून ट्रॅव्हल झाली पाहिजे ती वेव्ह. सो ती पल्सची वेव्ह, हार्ट रेटची वेव्ह ब्लडमधून ट्रॅव्हल करण्यासाठी जे प्रेशर अप्लाय केलं जातं त्याला काय म्हणतात, पल्स टेन्शन. ओके, देन देर आर लोकेशन ऑफ द पल्स एक्झामिनेशन. म्हणजे ज्या पल्स रेट आहेत किंवा हार्ट रेट आहेत ते कुठून कुठून आपण एक्झामाइन करू शकतो, तर बेसिकली त्याच्या रॅडियल पल्स रेट, टेम्पोरल पल्स आणि प्रिकल पल्स या 3 जागा आहेत बॉडीमध्ये की जिथून आपण पल्स रेट एक्झामाइन करू शकतो बेसिकली. ओके, जसं की बघायचं असेल की तुम्हाला अंडरस्टँड करायचं असेल की रॅडियल पल्स रेट म्हणजे काय, तर रॅडियल पल्स रेट म्हणजे जी आपली रॅडियल आर्टरी आहे तिथून एक्झामाइन केला जाणारा पल्स रेट. बरोबर आहे, रॅडियल आर्टरी म्हणजे आपल्या हाताजवळची, जिथे मिडल 3 फिंगर ठेवून आपण तो पल्स रेट काय करू शकतोय, आयडेंटिफाय करू शकतोय. देन टेम्पोरल पल्स रेट. सो टेम्पोरल पल्स रेट म्हणजे काय, या ठिकाणी टेम्पोरल पल्स रेट. सो टेम्पोरल पल्स रेट इज अ टेम्पोरल आर्टरी ओव्हर द टेम्पोरल बोन इज एक्झामाइन. सो टेम्पोरल बोन म्हणजे इथे बेसिकली डोक्याजवळचं जे बोन आहे त्या ठिकाणी एक आर्टरी असते, ती आर्टरी आपण तिथे पल्स एक्झामिनेशनसाठी वापरू शकतो. देन प्रिकल पल्स. सो पल्स फेल्ट ॲट रॅडियल आर्टरी विथ मिडल 3 फिंगर्स. एक्झामिनेशन राईट हँड. द फोर आर्म एक्झामिन इज हेल्ड विथ सेमी प्रोन पोझिशन विथ थम्स अपवर्ड. म्हणजे काय, तर ज्याच्या पल्स रेट आपल्याला बघायचा, ही प्रिकल पल्स ही सुद्धा रॅडियल आर्टरी बघूनच काउंट केलं जातं. पण इथे काय केलं जातं, आपण रेग्युलरली पल्स रेट कसा बघतो की ज्या पेशंटचा हात असा खाली ठेवतो आणि पल्स रेट काउंट करतो रॅडियल आर्टरीने. पण प्रिकल पल्स रेटमध्ये काय करतात, सेम रॅडियल आर्टरीनेच पल्स रेट काउंट करतात, फक्त त्या पेशंटचा हात काय केला जातो, उभा धरला जातो, तिला प्रिकल पल्स रेट म्हणतात. देन सिग्निफिकन्स ऑफ द पल्स. म्हणजे पल्स रेट काउंट काय करायचा, त्याचं सिग्निफिकन्स काय आहे. द पल्स गिवन इन्फॉर्मेशन रिगार्डिंग फॉलोइंग पॉईंट. कारण पल्स रेटवरून आपल्याला काय मिळतात, काही खालील गोष्टींची इन्फॉर्मेशन आपल्याला काय असते, मिळत असते. मग ती खालील गोष्टींची इन्फॉर्मेशन कोणती आहे, तर बेसिकली ओके, आपल्याला व्हॉल्यूम कळतो त्याच्यावरून पल्सचा, आणि टेन्शन अँड फोर्स आणि कंडिशन ऑफ वॉल वेसल, की पल्स रेट व्यवस्थित जनरेट होत असतील तर ब्लड वॉल व्यवस्थित आहे असं आपण काय करतो, कन्सिडर बेसिकली केलं जातं. ओके, देन व्हॉट इज द प्रोसिजर फॉर बेसिक. ओके, तर त्याच्यासाठी असलेली बेसिकली प्रोसिजर काय आहे की ज्याच्याद्वारे आपण हे पल्स रेट वगैरे जे आहे ते सगळं काय करू शकतोय, काउंट करू शकतोय. सो त्याची बेसिक प्रोसिजर या ठिकाणी काय आहे ते आपण बघणार आहोत. ओके,